बातमी पुण्यातून आहे। पुण्यात एमपीएससीच्या उमेदवारांनी आंदोलन केलंय। राज्यसेवेच्या मुख्य परीक्षा 45 दिवस पुढे ढकलण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन केलेलं आहे। पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी हे आंदोलन झालंय। एमपीएससीचे विद्यार्थी पुन्हा एकदा रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि त्याचं कारण म्हणजे त्यांच्या दोन मुख्य मागण्या आहेत। जी मुख्य परीक्षा आहे एमपीएससीची ती 45 दिवसांनी पुढे ढकलण्यात यावी आणि कंबाईंड परीक्षेच्या ज्या जागा आहेत त्याच्यात वाढ देखील करण्यात यावी। पुण्यातील जे आंदोलन मैदान आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इथे तिथे ही विद्यार्थी सगळे आंदोलनाला बसलेत। नक्की जाणून घेऊयात त्यांच्याकडनं त्यांच्या मागण्या काय आहेत। दादा, तुम्ही कुठल्या शहरातून आलेला आहात? तुमच्या नक्की मुख्य मागण्या काय आहेत? मॅडम, मी सोलापूर शहरातून इथे आंदोलनासाठी आलेलो आहे। जवळजवळ आयोगाने 2 वर्ष झालं कंबाईनची परीक्षा घेतलेली नाही। राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात कंबाईनच्या जागा असताना देखील फक्त 576 जागा या तुटपुंज्या जागा काढून फक्त आयोग मुलांचा खुश करण्याचा प्रयत्न करत आहे। राज्यामध्ये जर पाहिलं गेलं तर कमीत कमी फक्त पोलीस उपनिरीक्षकाच्या जागा 4000च्या वरती जागा रिक्त आहेत, तरी देखील फक्त 251 जागा आयोग काढलेला आहे। त्यामुळे कंबाईनच्या जागा वाढलेल्या पाहिजे, कारण परीक्षा घेण्यासाठी देखील आयोग खूप वेळ लावलेला आहे। जवळजवळ 2 वर्ष झालं आयोगाने परीक्षाच घेतली नाही आणि फक्त 251 PSIच्या जागा काढून मुलांना फक्त तुटपुंज्या जागा काढून मुलांना खुश करण्याचा प्रयत्न आयोग करत आहेत। आयोगाला इतकीच मागणी आहे की जागा वाढवण्याचा प्रयत्न त्यांनी करावा। तर दादा, काय नक्की विषय आहे? 2 मुख्य मागण्या आहेत, ते सविस्तर जरा सांगा। ॲक्च्युली आमची जी मागणी आहे मॅडम, आमचा आरक्षणाचा जो घोळ झाला त्याच्यामुळे आयोगाने पहिला निकाल 12 मार्चला लावला। मी पहिल्या निकालात बाहेर होतो आणि नंतर 29 मार्चला आयोगाला त्यांची चूक लक्षात आल्यावर आयोगाने 318 पोरांना नवीन घेतलं 29 मार्चला। आता आम्ही हो, त्यात आमचा समावेश आहे। आम्ही 318 पोरं अशी होती जे नंतर पास झाले। आता 12 मार्चला जो निकाल लावला त्यामध्ये EWSच्या पोरांचं नुकसान झालं, त्याच्यासोबतच ACBC मराठा पोरांचं सुद्धा नुकसान झालं। त्यांना कॅटेगरी चुकीची दाखवत होती। आता त्यांना कॅटेगरी चुकीची दाखवते, पूर्व परीक्षेला वेगळी कॅटेगरी, मुख्य परीक्षेला वेगळी, असं होत नाही नियमाप्रमाणे। त्यामुळे त्यांना फायनल पोस्ट भेटणार नव्हती। मग एका ठिकाणी मराठा समाजातली पोरं भरडली जात होती, दुसऱ्या ठिकाणी EWSची पोरं सुद्धा भरडली जात होती। या दोन्हीवर सोल्युशन म्हणून आयोगाला त्यांची चूक लक्षात आली आणि आयोगाने 29 मार्चला निकाल लावला। आता 12 मार्च ते 29 मार्चच्या दरम्यान आयोगाकडे जाऊन, म्हणजे आम्ही 2-3 वेळा आयोगात गेले। मॅट संभाजीनगरमध्ये आमची स्वतःची केस आहे, मी स्वतः पिटिशनर आहे, आमच्यासोबत अजून 28-30 जण पिटिशनर आहेत। मग आयोगाला आम्ही विनंती केली की तुमच्या चुकीमुळे आमचे एवढे दिवस वाया गेलेत। अच्छा, काय मागण्या आहेत तुमच्या मुख्य? मॅडम, आमची मागणी एवढीच आहे की कंबाईनला जागा वाढ झाली पाहिजे। 480 जागा आहेत मॅडम। विद्यार्थी 2 ते 3 लाख विद्यार्थी दर वर्षी एक्झाम देत आहेत। मग तुम्ही 480 कुण्या हिशोबाने जागा काढलेल्या आहेत? 2 वर्षापासून एकदा एक्झाम होत आहे। 2023ला झाल्यापासून आता 2025मध्ये एक्झाम झाली। 2 वर्षानंतर होऊन सहित तुम्ही 480 काढता, म्हणजे हे आमच्या संकट अन्याय मॅडम आमच्या विद्यार्थ्यांवर समजा। पण सगळ्यात पहिले जी मुख्य मागणी आहे की परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यात यावी, तर त्याच्यावरती काय? कारण मी इथे बघते सगळेजण कंबाईनवरती बोलत आहेत। कंबाईनच्या जागा वाढ झाल्या पाहिजे, पण राज्यसेवेची परीक्षा पुढे गेली पाहिजे, कारण काही मुलांचा वेळ गेलेला आहे। आयोगाचे आता रिवाईज म्हणजे डबल रिझल्ट लावला आयोगानं, काय विद्यार्थी इश्यू होता त्यांच्यामुळे त्यांना बी परीक्षा पुढे ढकलली पाहिजे, पण कंबाईनच्या बी जागा वाढ झाल्या पाहिजे मॅडम। 480वर काय होणार आहे विद्यार्थ्यांचं? 480 जागा आहे, 2 वर्षानंतर एक्झाम होते मॅडम। तर आता हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे की या आंदोलनाचा रिस्पॉन्स खरं तर आयोग कसा देते, कारण पुढच्या 10 दिवसांमध्ये मुख्य परीक्षा आहे आणि इथे विद्यार्थी त्यांचा अभ्यास सोडून बसलेले आहेत। कॅमेरा पर्सन सचिन चंदन शिवेसह रेवती हिंगवे, NDTV मराठी, पुणे।